स्वामी समर्थ. नमस्कार. माझे अजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी चाललो आहे आज साताऱ्यामध्ये कास पठार पाहायला, नंतर सज्जनगड आणि ठोसेघर वॉटरफॉल. तर आम्ही मॅकडोनाल्डच्या इकडे आलो आहे, पनवेलचं कळंबोली. इकडे आमचं पिकअप आहे. पाऊस खूप पडतो आहे ना, त्यामुळे कदाचित थोडी लेट होईल. हे बघा मॅकडोनाल्डचं घाट चालू झाला आहे आता. आता आम्ही नाश्त्याला उडुपी टू मुंबई तळेगावजवळ थांबलो आहे. नाश्ता छान होता, एक नंबर नाश्ता होता. आपण हॉटेलमध्ये जेवायला थांबलो आहे. मानस हॉटेल आहे, छान आहे, टेस्ट पण चांगली आहे, व्यवस्थित आहे एकदम. हॉटेलच्या मागच्या बाजूचा व्ह्यू पहा, एवढं सुंदर, मनमोहक, प्रसन्नता देणारं. आता आपण जेवायला थांबलो मानस हॉटेलमध्ये.
और यहाँ पे अभी गाड़ियाँ आता आपण ठोसेघर वॉटरफॉल जवळ आलो आहे. पाऊस पडतोय थोडा थोडा. चला आपण ठोसेघर वॉटरफॉल जवळ धबधब्याजवळ जाऊन पाहू. खालती पायऱ्या उतरून जाव्या लागतात. चला जाऊया. ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी आतमध्ये जावं लागतं या गेटमधनं. आता आपण धबधब्याजवळ आलो आहे. ठोसेघर धबधबा म्हणजे एकदम जवळ जाता येत नाहीत आपल्याला. आपण लांबनं पाहू शकतो. आवाज येतोय बघा. धुकं बघा केवढं आहे. हा पण इकडे एक छोटासा धबधबा आहे. कसा खळखळ आवाज येतोय बघा. एवढं सुंदर मनमोहक हृदयाला भिडणारा धबधबा. असं वाटतं आपण इथेच बसून राहावं शांतपणे आणि त्या धबधब्याचा आवाज ऐकत बसावा. ठोसेघर धबधबा हा तागली नदीवर आहे. 150 ते 180 मीटर उंचीवर वाहत आहे. धबधबा पश्चिम घाटामध्ये निसर्गाचा एक मोठा आविष्कार आहे. या ठिकाणी एकूण 3 धबधबे आहेत. त्यापैकी हा सर्वात मोठा धबधबा. 2 धबधबे ह्याच्यापासून थोडे लांब आहेत. ठोसेघरपासून जरा पुढे गेलात की तुम्हाला चाळकेवाडी लागेल. ही चाळकेवाडी म्हणजे एक छोटंसं गाव आहे. या गावात पवनचक्कीपासून वीज निर्मिती केली जाते. चाळकेवाडीचा पठारसुद्धा खूप सुंदर पाहण्यासारखा आहे. इकडे यायचं असेल तर सातारा स्टेशनपासून तुम्हाला बस सर्व्हिस अवेलेबल आहे. ऑटोने येऊ शकता. हा दुसरा धबधबा.
काय धबधब्याचा व्ह्यू आहे, इकडनं हालाचं पण वाटत नाही, एवढं सुंदर. आता आपण छोट्या धबधब्याजवळ चाललो आहे. मग अशी मी बोललो ना तुम्हाला, एक छोटा धबधबा आहे, जवळच आहे. चला जाऊया. धबधबा व गुहेकडे जाण्याचा रस्ता. धबधब्याचा आवाज बघा काय येतोय, जबरदस्त, खतरनाक धबधबा. हा छोटा धबधबा आहे, पण या धबधब्याच्या जवळ आपल्याला येता येते. मगाच जो पहिला तो मोठा धबधबा होता, पण तिकडे जाता येत नव्हतं. तिकडे सर जवळ जाता येते, पण एकदम जवळ नाही आहे. त्यांनी फेन्सिंग बांधलेलं आहे, तेवढ्या लांब आपण पाहू शकतो. काय आवाज आहे बघा, खतरनाक. ट्रॅव्हलिंग पॉईंटचे 3 पॉईंट होते, त्यापैकी पहिला पॉईंट होता ठोसेघर धबधबा. तो पाहून झाला आहे, खूप छान होता, मस्त. तिकडनं हलावंसंच वाटत नव्हतं. तेवढे शॉट घेतले की किती घेऊ आणि किती नाही असं झालं होतं. पण शेवटी दुसरे पॉईंट पण बघायचे होते आणि काळोख पण होत आला होता, त्यामुळे आम्ही त्या पॉईंटवरनं निघालो. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी माझा व्हिडिओ 3 पॉईंटमध्ये डिवाईड करणार आहे, पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. कारण हा पॉईंट पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की आपल्याला एका ह्याच्यामध्ये टाकला व्हिडिओ तर खूप मोठा होईल आणि मग तुम्हालाही तो बघायला कंटाळा येईल. त्यामुळे हा पार्ट 1चा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. त्यानंतर दुसरा व्हिडिओ येणार आहे तो सज्जनगडचा. काळोख झाला आता, तिथे किती वाजता पोहोचेल माहीत नाही. तर आता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.